श्रीगोंदा येथील जनक्षोभ. निष्पाप बालिकांच्या मृत्यूनंतर प्रशासनाविरोधात भव्य मोर्चा, गुन्हे मागे घेण्याची व दोषी डॉक्टरांच्या निलंबनाची मागणी. श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे वीरा आणि आनंदी या दोन चिमुरड्या मुलींचा शेततळ्यात पडून व वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने उपचार अभावी मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे. या घटनेच्या तीव्र निषेधार्थ आज सोमवार दिनांक जुलै 27 रोजी सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस आणि स्मितल वाबळे यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा तहसील कार्यालयावर एक धडक मोर्चा काढण्यात आला. संत शेख महम्मद महाराज यांच्या ऐतिहासिक पटांगणापासून सुरू झालेल्या या मोर्चात विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तहसील कार्यालयाजवळ मोर्चाचे रूपांतर सभेत झाले, जिथे उपस्थितांनी संतप्त भावना व्यक्त करत प्रशासकीय दिरंगाईवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न करून देणाऱ्या संबंधित बेजबाबदार डॉक्टरांना तत्काळ निलंबित करावे आणि हक्कासाठी लढणारे सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस, स्मितल वाबळे यांच्यासह इतर 15 जणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, या प्रमुख मागण्यांचे निवेदन अखेर तहसीलदार सचिन डोंगरे आणि पोलीस उपाधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांना देऊन या मोर्चाची सांगता करण्यात आली. लोणी व्यंकनाथ या ठिकाणी दोन लहान चिमुरड्यांचा, निष्पाप लहान लेकरांचा जीव गेला. तो जीव जाण्यास सर्वतः डॉक्टर प्रशांत मुळे आणि डॉक्टर शैला डांगे हे दोन डॉक्टर कारणीभूत आहेत. जर या लहान लेकरांना वेळेमध्ये ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली असती तर या लहान लेकरांचा जीव वाचला असता. आणि म्हणून लोणी ग्रामस्थांनी आंदोलन केलं. ग्रामस्थांनी तिथल्या सरकारी दवाखान्याला कुलूप लावलं होतं. ही कृती ग्रामस्थांची अतिशय योग्य आहे, कारण लोकशाहीमध्ये जर निरपराध लोकांचे जीव जात असतील तर लोक रस्त्यावर उतरतात, आंदोलन करतात. हा लोकशाहीमधला संविधानाने दिलेला सर्वोच्च अधिकार आहे. तो अधिकार कुणी हिरावून घेऊ शकत नाही. लोकांनी आंदोलन केलं म्हणून जे डॉक्टर दोषी आहेत त्या दोन दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याऐवजी आंदोलकांवरती खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. आम्ही कसल्याही अश्लील शब्दाचा वापर केलेला नाही, सरकारी कामात अडथळा आणलेला नाही, कुणाशी आरवाच्या अथवा चुकीच्या भाषेमध्ये बोललेलो नाहीत. तिथं स्वतः तहसीलदार, BDO, DYSP, PI आणि 2 डांगे मॅडम आणि दुसऱ्या जिल्ह्याच्या उपजिल्हा आरोग्य अधिकारी मांडगे मॅडम हे सगळे उपस्थित होते. यांच्या समोर आमची चर्चा झाली. मात्र तरी देखील डॉक्टर शैला डांगे मॅडम यांनी आमच्यावरती खोटी फिर्याद दिली. आम्ही त्यांना अश्लील शिवीगाळ केल्याचं त्यांनी म्हणलेलं आहे. ही एक शिवीगाळ आम्ही केलेली नाही. आंदोलकात तडपण्याचा, आंदोलकांवर प्रेशर टाकण्याचा आणि ज्यांनी खरोखर गुन्हा केला आहे, खरं तर डॉक्टर प्रशांत मुळे आणि डॉक्टर शैला डांगे यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही मागणी ग्रामस्थांची होती. तीच मागणी आमची आहे. आणि अहिल्यानगर दक्षिणचे खासदार डॉक्टर निलेश लंके यांनी सुद्धा काल श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे PI यांना भेटून लेखी पत्र दिलेलं आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की खासदारांनी दिलेल्या पत्राला सुद्धा ढेंगे यांनी पोहोच म्हणून शिक्का मारून दिलेला नाही. ही त्यांची आरेरावी आहे. श्रीगोंदा तालुक्यामध्ये खुलेआम 2 नंबरचे धंदे चालले. दारू, गांजा, मटका, गुटखा, वेश्या व्यवसाय करता एका तालुक्यात 2 वेळा पोस्टिंग करता येत नाही. तरी सुद्धा बेलवंडीनंतर हा ढेंगे श्रीगोंद्यामध्ये आला आणि यांनी इथं येऊन गोरगरिबांवरती, कष्टकऱ्यांवरती अन्याय करायचं काम चालू केलंय. पोलीस स्टेशनचं गेट बंद आहे. पोलीस स्टेशनमधल्या खुर्च्या काढून टाकल्यात आणि सामान्य कार्यकर्त्यांना आरोपींसारखी वागणूक देतो. याची ही हुकुमशाही, दडपशाही आम्ही श्रीगोंदा तालुक्यामध्ये खपून घेणार नाही. डॉक्टर डांगेने आमच्यावर चुकीचा गुन्हा दाखल केलाय. 15 निरपराध लोकांची सुद्धा नावं त्या गुन्ह्यामध्ये टाकलेली आहेत. या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि हा गुन्हा तात्काळ माघार घेतला पाहिजे. यासाठी आज श्रीगोंद्यातले सर्व पक्षीय नेते माननीय राजूदादा नागोड्या, राहुलदादा जगताप, राजेंद्र आबा मस्के, बाळासाहेब जिनाटा, हरिदास आबा शिर्के असे सगळे नेते, मनोहरदादा पोटे असे सगळे नेते श्रीगोंदा तालुक्यातले आज एकवटले होते. श्रीगोंदा तालुक्यातल्या जनतेने आता एल्गार पुकारलेला आहे आणि निश्चितपणानं तहसील कार्यालय असेल, पोलीस प्रशासन असेल, पंचायत समिती असेल अथवा इतर कार्यालय असतील, या सगळ्या कार्यालयांमधला कारभार सरळ झाला पाहिजे. ज्या 2 निरपराध लेकरांचा जीव या 2 डॉक्टरांमुळे गेलेला आहे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि लोणी व्यंकनाथमध्ये ज्या निरपराध कार्यकर्त्यांवरती खोटे नाटे गुन्हे दाखल केलेत प्रशासनाने माघार घेतले पाहिजेत, अशी आमची मागणी आहे. इन्कम जिंदाबाद. तहसीलदारांनी सांगितलं आम्ही या संदर्भामध्ये वरिष्ठ कार्यालयाला आजच्या आंदोलनाचा सगळा अहवाल देऊ. आम्ही लेखी निवेदन कालही दिलं होतं, आजही त्यांना दिलेलं आहे. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही लेखी स्वरूपात दिलेल्या आहेत. BDO आणि फराटे मॅडम आल्या होत्या. त्यांनी सांगितलं की मी माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या 2 डॉक्टरच्या चुकांच्या संदर्भामध्ये पुढील कारवाई करण्यासाठी अहवाल पाठवते. जर 5 तारखेपर्यंत या दोन्ही डॉक्टरांवर कारवाई झाली नाही तर मग मात्र श्रीगोंदा तालुक्यातलं तहसील कार्यालय असेल, पोलीस स्टेशन असेल अथवा पंचायत समिती असेल, या 3ही कार्यालयांवरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती लोक येतील आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करतील. आणि जोपर्यंत डॉक्टरांवर कारवाई होत नाही तोपर्यंत यातला एकही कार्यालय उघडू देणार नाही, असा निर्णय आज श्रीगोंदा तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी घेतलेला आहे. आज श्रीगोंदा तहसील कार्यालयावरती लोणी येथे जी दुर्दैवी घटना घडली, वीरा आणि आनंदी यांचा जो शेताच्या पाण्यामध्ये पडून मृत्यू झाला,
मुळात म्हणजे त्यांचा मृत्यू शेततळ्याच्या पाण्यामध्ये पडून न होता प्रशासनाने वेळेवरती त्यांना उपचाराला नेण्यासाठी जी ॲम्ब्युलन्स आहे सरकारची ती ॲम्ब्युलन्स दिली नाही, त्यामुळं त्या दुर्दैवी लहान लेकरांचा त्या ठिकाणी बळी गेलेला आहे. आणि याचा निषेध करण्यासाठी आज श्रीगोंदा तहसीलवरती सर्वपक्षीय या ठिकाणी मोर्चा आयोजित केलेला होता. मुळात म्हणजे हा मोर्चा फक्त आनंदी आणि वीरा यांना नक्कीच न्याय मिळवून देण्यासाठी केलेला होता, परंतु त्यामध्ये हे टिळक जे असतील, आम्ही असं आमचे सर्व सहकारी असतील जे नेहमीच श्रीगोंदा तालुक्यामध्ये अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवण्याचं काम करतात आणि खोटे गुन्हे दाखल करून आमच्यावरती तो आवाज दाबण्याचा प्रयत्न या नीच प्रशासनाने केलेला आहे, त्यांनाही जाब विचारण्यासाठी हा सर्वपक्षीय मोर्चा आयोजित केलेला होता. ह्या मोर्चासाठी श्रीगोंद्यातील लोकशाही ज्यांना टिकावी वाटते आणि ज्यांना न्याय हवा आहे असे जिवंत माणसं खऱ्या अर्थानं आज ह्या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते. आणि एकीची ताकद काय असती खऱ्या अर्थाने ही येणाऱ्या काळामध्ये जनतेला कळेल. आणि आम्ही दोघंही, टिळक असेल मी स्वतः असेल, आम्ही दोघंही जनतेच्या कामासाठी समाजकार्यासाठी वाहून घेतलेले आहेत. आमच्यावरती असा हा पहिलाच गुन्हा नाही, इथून पाठीमागेही गुन्हे दाखल झालेले आहेत. आणि न्याय देण्यासाठी जर आमच्यावरती गुन्हे दाखल प्रशासन करणार असेल तर ते काही गुन्हे आम्ही आमच्या अंगावरती घ्यायला तयार आहोत. आम्ही गुन्ह्याने दाबून जाणारे किंवा एखादा गुन्हा आमच्यावरती दाखल झाला म्हणून आम्ही प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवणार नाही. अशी जर कोणाला गैरसमज असेल तर तो कृपया गैरसमज दूर करावा. उलट आजच्या मोर्चाने आम्हाला अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणखीन बळ खऱ्या अर्थानं मिळालेलं आहे आणि त्या पद्धतीनेच आम्ही समाजामध्ये काम करत राहू. आणि आनंदी आणि वीराला जर खरा न्याय मिळवून द्यायचा असेल तर त्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत मुळे, तालुका वैद्यकीय अधिकारी शाईला डांगे यांच्यावरती निलंबनाची कारवाई झालीच पाहिजे आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही त्यांच्यावरती दाखल झाला पाहिजे. यासाठी आम्ही हा लढा असा तीव्रपणे इथून पुढच्या काळामध्ये वाढवत जाऊ. आणि आपल्या सर्वांचं, मी तर या तालुक्यातील सगळं पत्रकार असतील यांचं मी धन्यवाद देतो की एका चांगल्या कामासाठी आणि अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवणाऱ्या समाज कार्यकर्त्यांसाठी आपण सर्वजण उभा राहिलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, इन्कलाब जिंदाबाद. लोकक्रांती न्यूज करिता किशोर मत्से, श्रीगोंदा.